Hello friends, welcome to Start Smart. In previous video we have seen about how to find value of determinant, and also we seen the determinant method, and then we derived the formula to calculate the value of x and y. Okay, so in this video we are going to solve the problem set 1.3. okay, so इन फर्स्ट क्वेश्चन जो पहिला क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 1.3 मधला तो सोपा आहे. तर आपण क्वेश्चन 2 मधले पहिला आणि तिसरा क्वेश्चन घेणार आहेत. क्वेश्चन 2 मधले पहिला आणि तिसरा क्वेश्चनचे व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहेत. जस्ट सो लेट स्टार्ट. पहिला क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आपल्याला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड करायची. तर आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. डिटर्मिनंट काढण्यासाठी काय करतो आपण, -1 × 4. ओके, अँड देन मायनस या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 7. ओके, 4 1 जा 4, दॅट मीन्स -4 मायनस 7 2 जा 14. ओके, दॅट मीन्स -4 -14 काय असणार आहे, -18. सो -18 इज दी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, याचं काढायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7/3 × 1/2 मायनस, आधी हे करायचं नंतर मायनस करायचं, देन 3/2 × 5/3. ओके, नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, आता हे सॉल्व करायचं. 7 1 जा 7, 3 2 जा 6, 7/6 मायनस 5 3 जा 15, 3 2 जा 6. ओके, डिनॉमिनेटरला 6 कॉमन आहे म्हणजे काय असणार आहे आपलं, डिनॉमिनेटरला 6 कॉमन आहे म्हणजे वी कॅन राईट इट लाईक दिस. अँड देन 7 - 15, 15मधनं 7 जातील. मोठ्या संख्येला मायनस चिन्ह असल्यामुळे, मायनस साईन असल्यामुळे त्याचं ॲन्सर जे असणार आहे ते मायनसमध्ये असणार आहे. 15 - 7 किती असणार आहे, -8. सो -8/6, दॅट मीन्स -4. 2 3 जा 6, 2 4 जा 8, -4/3 is the value of this determinant. Okay, so let's try to solve the next question. तर क्वेश्चन 3 सॉल्व करूयात. क्वेश्चन टोटल 6 क्वेश्चन आहेत, तर आपण 3-4 सॉल्व करूयात. उरलेले तुम्हाला घरी सॉल्व करायचे. ओके, सो लेट्स सी द सेकंड क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 2, त्यातला दुसरा क्वेश्चन सॉल्व करूयात. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय लिहायचं आहे, यू हॅव टू राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax + by = c. ओके, तर या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे सुरुवातीला आपल्याला. तर काय करणार की 4ax + by दॅट मीन्स 3y, हा -4 तिकडे जाताना प्लस होईल म्हणजे 4 असं येईल. ओके, सेकंड इक्वेशन काय असणार आहे, 6x हा -5y इक्वल साईनच्या इकडे येताना प्लस होईल म्हणजे +5y = 8. ओके, आफ्टर इक्वेशनला ax + by = c च्या फॉर्मॅटमध्ये आणल्यानंतर आपल्याला कम्पेअर करायचं आहे सिम्पली बाय कम्पेअरिंग विथ a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. ओके, या दोन जनरल फॉर्मचे इक्वेशन बाय कम्पेअरिंग विथ दिस 2 जनरल फॉर्म यू विल गेट द व्हॅल्यूज ऑफ a1 a2 b1 b2 c1 c2. ओके, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ a1 3, b1 4, b1 3, c1 4, a2 6, b2 5, c2 8. Okay, now you have to just use the formula. Okay, पहिलं स्टेप काय आहे, कम्पेअर करायचं इक्वेशन सोबत, व्हॅल्यूज भेटतील. नंतर सेकंड स्टेप काय आहे, dx d आणि dyच्या व्हॅल्यू काढायच्यात. तर त्याच काढूयात. d ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार, कोएफिशियंट ऑफ x आणि कोएफिशियंट y ला कन्सिडर करणार. म्हणजे काय, a1 a2 b1 b2. ओके, a1 a2 किती आहे, 4 6, b1 b2 3 5. ओके,
just you have to solve the determinant. Okay, how can you solve the determinant? By cross multiplication. Okay, 4 5s are 22, 4 into 5 minus 6 into 3. Okay, 4 5s are 20 minus 6 3s are 18, 20 minus 18 2. Okay, now you have to find out the value of dx. How can you find out the value of dx? Just what are x चे जे कोएफिशिएंट असणार आहे विल बी रिप्लेस बाय कॉन्स्टंट टर्म. ओके, x चे कोएफिशिएंट काय आहेत? a हे कॉन्स्टंट टर्मने रिप्लेस होणार आहे, म्हणजे c1 c2 b1 b2. ओके, c1 काय आहे तुझा? c1 असणार आहे तुमचा 4 8, c2 c2 असणार आहे 4 8. y चे कोएफिशिएंट 3 5. Now you have to find the value of determinant. 5 4s are 20, 5 4s are 20, 4 into 5 minus 8 into 3, 8 into 3, 5 4s are 20 minus 8 3s are 24. Okay, that means minus 4 is the answer. dx value आली -4. Now you have to find out calculate the value of dy. Okay, dy फॉर्म्युला काय असणार आहे dy चा? जस्ट यू हॅव टू रिप्लेस द व्हॅल्यू, रिप्लेस द कोएफिशिएंट ऑफ y विथ कॉन्स्टंट टर्म. म्हणजे काय असणार आहे? a1 a2 c1 c2. a1 काय आहे? 4 6 4 6 4 8 4 8. Just find out the value of this determinant. 4 8 4s are 32 minus 6 4s are 24. 32 minus 24 equals to 8. Okay, now you find out the you get the value of dy as a 8, value of dx as a 2, value of d 2, value of dx -4. Now just use the formula. What is the formula of x? X is equal to dx upon d, y is equal to dy upon d. dx, what is the value of dx? -4. d, value of d 2, 2 2s are 4. That means x is equal to -2, y is equal to, what is the value of dy? dy is 8. d equals to d is 2, 2 4s are 8. That means y is equal to 4. These are the two value of, so these are the two values which are the solution of these simultaneous equations. Okay, xy is equal to -2 4. तर सेकंड क्वेश्चन सॉल्व करूयात. या ठिकाणी 4m + 6n = 54, 3m + 2n = 28. तर m आणि n व्हॅरिएबल आहेत. ओके, तर आपण m आणि n व्हॅरिएबल घेऊन जनरल फॉर्म लिहूयात. बाय कंपेअरिंग विथ a1m + b1n = c1, a2m + b2n = c2. Okay, we get a1 4, b1 6, c1 54, a2 3, b2 2, c2 28. ओके, व्हॅल्यू काढल्या गेल्यानंतर जस्ट यू हॅव टू यूज द फॉर्म्युला. dxचा फॉर्म्युला होता तसंच dmचा फॉर्म्युला असणार आहे, जे की असणार आहे a1 a2 b1 b2. ओके, a1 4 3 6 2. आता हे सॉल्व करायचं तुम्हाला. काय करणार? व्हॅल्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व करणार. 4 2s are 8 minus 6 3s are 18 minus 18. ओके, 18 minus 8 काय असणार आहे? 10. पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे -10 तुझी व्हॅल्यू असणार आहे. तुमची व्हॅल्यू काय असणार आहे? -10. सो dmची व्हॅल्यू येते -10. नाव वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ dn. ओके, ही जी व्हॅल्यू असणार आहे तुझी डीची व्हॅल्यू असणार आहे. एमची व्हॅल्यू काढायची. आता एमची व्हॅल्यू काढण्यासाठी काय सांगितलं आहे? व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल कोएफिशिएंट ऑफ एम विल बी रिप्लेस बाय
कॉन्स्टंट टर्म, म्हणजे या ठिकाणी एमचे जे कोइफिशियंट आहेत, एमचे कोइफिशियंट असणारे A1 A2 यांनी हे रिप्लेस होतील कॉन्स्टंट टर्मने. कॉन्स्टंट टर्मचे कोइफिशियंट हे आहेत, म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला काय असणार आहे, C1 C2 B1 B2 हा तुमचा फॉर्म्युला असणार आहे. ओके, तर C1 C2च्या व्हॅल्यू पुट करूयात. 54 28 54 28 B1 B2 6 2. ओके, नाव आपण डिटर्मिनंट फाइंड करूयात, डिटर्मिनंट सॉल्व करूयात. 54 × 2 मायनस 28 × 6. ओके, तर आता बघा, 5 दुने 10 म्हणजे 100, 4 दुने 8 म्हणजे 108. ओके, मायनस 26 जा 120, 8 6 जा 48, 120 + 48 किती 168. ओके, 168 मायनस 108 किती उरणार तुमचं, 168 मधनं 108 जातील, 60 उरतील, पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे -60 हे तुमचं आन्सर असणार आहे क्वेश्चनचं. ओके, -60 असणार आहे. नाव आता आपण DN सॉल्व करूयात. DNचा फॉर्म्युला काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ n विल बी रिप्लेस बाय कॉन्स्टंट टर्म. ओके, कोइफिशियंट ऑफ n विल बी रिप्लेस बाय कॉन्स्टंट टर्म, म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला असणार आहे A1 A2 C1 C2 A1 A2 4 3 C1 C2 54 28 4 × 28 मायनस 3 × 54. ओके, 28 4 2 8 8 8 32 80 + 32 80 + 32 112 112 मायनस 5 15 150 12 150 + 12 162. ओके, 162 मधनं 112 जातील, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे आन्सर जे असणार आहे आपलं ते मायनस असणार आहे, म्हणजे 162 मायनस 112 इज इक्वल टू -15 हे आन्सर असणार आहे. नाव यू हॅव टू जस्ट यूज द फॉर्म्युला. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ m dm by d n dn by d dm -60 dm c dm ची व्हॅल्यू आहे -60, d आहे व्हॅल्यू -10. ओके, n dn ची व्हॅल्यू आहे -50, d आहे -10, 10 5 जा ओके 10 6 जा मायनस मायनस प्लस होऊन जातील, मायनस मायनस कॅन्सल आउट होऊन जातील, म्हणजे प्लसमध्ये आन्सर येणार आहे. एम काय असणार आहे 6, एन असणार आहे 5. ओके, सो n इज इक्वल टू 6 5 mn is equal to 6 5 is the solution of given simultaneous equation. Okay, so बघूयात पुढचा क्वेश्चन. तर प्रॅक्टिस सेट 1.3 मधला लास्ट क्वेश्चन बघूयात. 2x + 3y = 2, x - y/2 = 1/2. तर काय करायचं आहे तुम्हाला, दोघं इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे विथ हुम. जे जनरल फॉर्म आहे a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. याच्याने कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटणार आहेत, a1 a2 b1 b2 c1 c2. व्हॅल्यू भेटल्यानंतर डायरेक्टली व्हॅल्यू भेटल्यानंतर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ d dx अँड dy. ओके, तर त्या व्हॅल्यू काढल्यानंतर एक्स वायचा फॉर्म्युला यूज करायचा, जे मागच्या पद्धतीने मी मागचे 2 एक्झाम्पल सॉल्व केलेले, तर त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सॉल्व करून देतो. ओके, तर डीची व्हॅल्यू बघा, लेट्स सी हिअर डीची व्हॅल्यूचे फॉर्म्युला काय, a1 a2 b1 b2. ओके, 2 1 2 3 2 1 2 1. ओके, 3 b1 b2 3 -1/2. Now you have to solve this determinant. Okay, by cross multiplication. आधी हे करणार 2 × -1/2. ओके, याच्यानंतर हे करणार मायनस साईन करून, नंतर हे या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 3. ओके, हे केल्यानंतर काय करणार, इथं जर बघितलं 2 × 1/2 मल्टिप्लायला आहेत, तर दोघं 2 2 गेट कॅन्सल, एकमेकांना कॅन्सल करून टाकेल 2. ओके, म्हणजे उरणार काय -1 -3. ओके, -1 -3 मायनस मायनस बेरीज होते,
आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे, मायनस आहे म्हणून -4. ओके, सो डीची व्हॅल्यू काय येणार आहे, -4. नाव यू हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ dx. हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ dx. जस्ट यू हॅव टू रिप्लेस कोएफिशियंट ऑफ x विथ दी कॉन्स्टंट टर्म. जे की हे कोएफिशियंट आहेत एक्सचे कोएफिशियंट, यांना रिप्लेस करायचं आहे विथ कॉन्स्टंट टर्मने. ओके, म्हणजे A1 A2च्या जागेवर येणार आहे C1 C2, म्हणजे C1 C2 येणार आहे इथं 2 1/2. ओके, C1 C2 येणार आहे. आणि इकडे dy चे व्हेरिएबल B1 B2 -1/2. ओके, now you have to solve this determinant. How you can solve this determinant? By cross multiplication. Okay, so 2 into -1/2, 2 into -1/2 minus 3 into 1/2. ओके, जर इथं बघितलं, इथं पण डिवाइडला 2 आहे, इथं पण डिवाइडला 2 आहे, म्हणजे काय असणार आहे, तू डिनोमिनेटर 2 करू शकतो. म्हणजे जस्ट सी -2/2 minus 3/2, डिनोमिनेटर सेम आहे 2, म्हणजे -2 -3, मायनस मायनस प्लस होणार आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस असल्यामुळे याचा आन्सर असणार आहे -5/2, 2 + 3. ओके, सो dxची व्हॅल्यू काय भेटली, dxची व्हॅल्यू भेटली -5/2. नाव यू हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ dy. ओके, इन dy काय करतो तू, तुम्ही काय करणार dy मध्ये, जस्ट यू हॅव टू रिप्लेस द कोएफिशियंट ऑफ y विथ द कॉन्स्टंट टर्म. ओके, A1 A2 2 1 2. ओके, A1 A2 2 1 2 1, y चे कोएफिशियंट रिप्लेस बाय कॉन्स्टंट टर्म C1 C2 मीन्स 2 1/2. ओके, 2 1/2. Now you have to solve this determinant. Okay, by cross multiplication. 2 into 1/2 minus, आधी हे करणार नंतर मग हे करणार, 1 into 2. 2 to get cancelled, 1 minus 2. Okay, 2 to get cancelled, 1 minus 2 equal to -1. Okay, dy ची व्हॅल्यू भेटली -1. After calculating the value of dx and dy, then just you have to use the formula. Okay, formula काय असणार आहे, x साठी फॉर्म्युला असणार आहे dx/d, y साठी फॉर्म्युला असणार आहे dy/d. dx, what is the value of dx, -5/2. ओके, d ची व्हॅल्यू काय आहे, -4. ओके, -4. आता इथं डिवाइडला इथं 1 असतो, जो की आपण शो नाही करत. इथं dy काय असणार आहे, इथं dy व्हॅल्यू ऑफ dy इज -1. ओके, अँड व्हॅल्यू ऑफ d किती असणार आहे, व्हॅल्यू ऑफ d इज -4. दॅट मीन्स मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे इथं 1/4 तुझं असणार आहे y ची व्हॅल्यू, y इज इक्वल टू 1/4. जस्ट सी हिअर एक्सची व्हॅल्यू, आता हा -5/2 हे जेव्हा वरती जाईल, हा 1 इकडे न्यूमिनेटरला जाईल आणि हा -4 डिनोमिनेटरला असणार आहे, म्हणजे काय असणार आहे, इथं हा रिव्हर्स होऊन जाईल, -1/4. ओके, नाही मायनस मायनस, जेव्हा पण मायनसचं मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा प्लस होतं, मायनस मायनस प्लस. आय थिंक मी लिहून दिलेलं आहे, मायनस इंटू मायनस असेल तर प्लस होतं, प्लस इंटू मायनस असेल तर मायनस असते, प्लस इंटू प्लस तुम्हाला माहिती आहे प्लस असतं. जस्ट यू हॅव टू रिमेंबर दिस. when negative value is multiplied with negative value, then it become plus. Okay, just kept in your mind. -5/4 into -1/4, मायनस मायनस प्लस होणार आहे आणि 1/4 इथं 2 आहे. ओके, इथं 2 आहे, म्हणजे इथं 2 आहे. ओके, -5/2 इंटू -1/4, मायनस मायनस प्लस होणार आहे आणि हे 4 इंटू 2 मल्टिप्लिकेशन 8 होऊन जाणार आहे, म्हणजे काय असणार आहे 5/8. ओके, नाव यू गेट द व्हॅल्यू ऑफ x. x इज 5/8. that means xy is equal to 5/8 1/4. So xy equal to 5/8 1/4 is the solution of given simultaneous equation. ओके, तुम्हाला मागचे जे 2 क्वेश्चन सॉल्व केलेले त्याच पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ओके, so practice the remaining question, solve the remaining question in this practice set at home. Okay, so happy learning to all and share the video to your friends. Thank you.